आली? अच्छा ती आहेस तू. मला तू कधीच त्रास नाही दिलाय. माझ्या नजरेत तू त्याला त्रास देते. बेळगावला आल्यापासून मला बऱ्याच लोकांचे बरेच मेसेजेस आले आणि त्यामुळे आपण मीटअप प्लॅन करायचं ठरवलं. पण मी एका फॅमिली फंक्शनसाठी आलेले. मग अशा वेळेला त्या ठिकाणी मीटअप प्लॅन करणं मला थोडंसं ऑड वाटलं. म्हणून मी जिथे राहत होते ते जे काही हॉटेल होतं ते बरंच लांब होतं. पण तरी पण मी तिथे मीटअप प्लॅन केला. आणि मी असं म्हटलं की ज्यांना शक्य होईल त्यांनी प्लीज या. बऱ्याच लोकांनी मेसेज केले की खूपच लांब आहे, तो रस्ता सेफ नाही आहे, तिकडे येणं पॉसिबल होणार नाही. पण ज्यांना जमतं त्यांना मी सांगितलं की इथेच आपण आता सध्या भेटू शकतो. आणि मी परत आता बेळगावला येईनच, नक्कीच येणार आहे 100% माझ्या कामासाठी. बेळगावचा कुंदा, थँक्यू. कसलं क्यूट बोलली बेळगावचा कुंदा. आणि फोटो चेक करा, खराब आले असतील म्हणून काढा. बेळगावमध्ये काय फिरायचं आहे का काय नक्की आम्ही वेळ काढून कापू नकोस. पुढच्या वेळेला जेव्हा भेटशील तेव्हा करतो. आमच्या घरी नक्की नक्की. चलो बाय. बाय बाय. भेटू आपण परत. हां चलो बाय. थँक्यू फॉर कमिंग. आणि मी सगळ्यांना भेटले, मला खूप छान वाटलं. आणि मी खूप लांबचं लोकेशन सिलेक्ट केलं होतं, मला माहिती आहे. त्यामुळे एवढे जण आले तरीसुद्धा खूप छान वाटलं. मला भरपूर मेसेजेस आहेत की आई नाही पाठवत, एवढ्या लांब नाही येऊ शकत वगैरे वगैरे. तर मी बेळगावला परत येणार आहे. आणि बेळगावच्या लोकांनी एवढं प्रेम दिलं की मला खरंच वाटतं की मी परत आलं पाहिजे. आणि माझी कामंसुद्धा आहेत, त्यासाठी मी परत डिसेंबर एंड किंवा जानेवारीमध्ये नक्की माझी एक फेरी बेळगावला असणार आहे. तर तेव्हा आपण सिटीमध्ये, आणि मला असं कळलं की एक खाऊ गल्ली इकडची खूप फेमस आहे, तर आपण त्या आसपास कुठेतरी भेटू जेणेकरून सगळ्यांना भेटता येईल. ज्यांची आई पाठवत नाही आहे ना त्या सगळ्यांना सुद्धा भेटता येईल. तर आता मी पळते कारण मला लग्नाला जायचं आहे. आणि लग्नाच्या इथून मला डायरेक्ट मालवणला जायचं आहे. तर मी मुंबईला जात नाही आहे, त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या इथे भेटू शकतो का वगैरे असे जे मेसेजेस आहेत त्यांना खरंच सॉरी. आपण सगळेजण परत एकदा भेटणार आहोत जानेवारी किंवा डिसेंबर एंडला. मी नक्की सांगेन, नक्की व्लॉगमध्ये सुद्धा सांगेन आणि इंस्टाग्रामला सुद्धा स्टोरी शेअर करेन. सो त्यासाठी आत्तासाठी सॉरी. पण खूप जण आली, त्या सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. कारण बरंच हे लांब होतं, मलाही माहिती आहे. आणि माझं ते लांबचं लोकेशन सांगण्यामागे उद्देश पण तोच होता की ज्यांना जमेल ते येतील, पण आपण जे येतील त्यांना नक्की भेटूया. पण बेळगावमध्ये आता शक्य नव्हतं. एनिवेज लेट्स गो नाव. आता मी जाते, मस्त लग्नात जाते आणि जेवते. पहिलं भूक पण लागली. नाश्ता बिष्टा काय नाही, डायरेक्ट जेवणार आहे मी आता आणि मग मालवणला जाणार आहे. थँक्यू सो मच. अच्छा, म्हणून गार्डनचं फुल दिलं. सामा मधुरता भव पुत्रांकिता वये बहुस्ते संतु दरदटया. दुसरी भव पुत्रांकिता वये बहुस्ते संतु दरदटया. सावी ऋतुभ्या षटपदी भव सखा सप्तपदी भव. सामा मनुव्रता भव पुत्र वैवाचे सरित सागराशेला तीर्थान जलदरता. इथे स्वामी सिंचन तो सर्व कामार्थ सिद्धाये. बस चला. अरुंधती दर्शन कुठे तिकडे घेणार. तुम्ही या चेंज चप्पल म्हणजे काय कोणाकडे दिली. काय विचारतायत काका, काय विचारताय. हा बघेल तेव्हा जरा मोबाईल वरती जरा बघा. ब्लॉग तर टाकला नाही. ब्लॉग इकडे वायफाय चांगलं चालत नाही. वायफाय 5 स्टार हॉटेल पण वायफाय नाही, त्याच्यामुळे नाही झाला. आता घरी पोहोचू तेव्हा. हो बेळगाव मस्त आहे. थंडी वगैरे की नाही. तुम्ही एकदम मस्त आराम करून उशिरा आलाय. काय करायचं, आम्ही आपले सकाळपासून आहोत, वाट बघतोय. काय करायचं ना, येऊन बसून काय करतो.
ये पाहिजे आमच्यावर ये बस. अरे ते इकडे गेलेत सगळे. ते वरात येईल. हो तुम्ही इम्पॉर्टंट पीपल. तर बेळगावची ही 2 दिवसाची ट्रिप इथे संपते आहे. मी आता चालली आहे देवबागला आणि प्राजक्ता इथेच थांबणार आहे कारण ती तिथूनच डायरेक्ट मुंबईला जाणार आहे. जे त्या काकांनी मला गुलाबाचं फूल दिलं होतं गार्डनमधलं ते मी गणपतीला ठेवलं आहे आणि आता मी कार रेंट आउट केली आहे. इथून मी डायरेक्ट आता देवबागला चालले आहे आणि मी खूप थकले आहे कारण माझी व्यवस्थित झोप झालेली नाही आहे. नुसतं ट्रॅव्हल तरीशी ट्रेनमध्ये पण झोप झालेली नाही आहे. त्यामुळे हा जो पुढचा सीन आहे तो तुम्ही बघू शकता की मस्त झोपा काढत वगैरे रात्री 7-8 वाजता आम्ही घरी पोचलो आणि घरी पोचल्यानंतर रिसॉर्टमध्ये आमच्या जे टुरिस्ट आलेले होते त्यांच्या मुलीचा पहिला बड्डे होता. त्याच्यामुळे पोचल्यानंतर मी तो बड्डे सेलिब्रेट केला आणि मला माहीत नाही कसं सगळ्यांना कळलं की मी आले आणि त्यानंतर फोटोसाठी 1 तास मी फोटोजच काढत होते. बरेच लोक भेटायला आले होते कारण टुरिस्ट प्लेस आहे त्याच्यामुळे खूप जण देवबागमध्ये येतच असतात. उद्या किती वाजता जाणार तुम्ही? 9 वाजता 9-10 वाजता. आम्हाला जायला 12 तास लागतात ना. तरी रात्री निघालो म्हणून लवकर आलो. दिवसा असतो ना मग ट्रॅफिक मध्ये वेळ लागतो. आता तुम्ही इकडे 4 दिवस बाहेर आले. राहिलं कुठे मग? पनवेलला एक लग्न होतं बेळगावला. ते करून मग आता दादाने सांगितलं कंटिन्युअसली कधी येणार सोडतच नव्हते मला. म्हटलं जाते आता मी घरी पोहोचायला उशीर होणार तरी उशीरच झाला. दुपारचं लग्न होतं सकाळी होतं 9:30ला. तर म्हणजे तुम्ही ओळखू शकता की आता मी कुठे आहे. मी पोचले देवबागला आणि आता मी कामानिमित्त परत बाहेर निघाले. आईने मला सांगितलं की आजचा एकच दिवस आहे. आजच्या एका दिवसात सगळं काय आहे ते उरकून घ्यायचं. तर मी चालली आहे कविताकडे कारण ख्याती आणि वैष्णवी च्या इथे चालली आहे. आज तिथे मला जेवणासाठी बोलवलं आहे आणि कविताचं पण काही 1-2 कामं आहेत त्यासाठी मला तिला हेल्प हवी आहे माझी. मग तिथे जाते आहे आणि माझी पण 2-3 कामं आहेत ती सगळी करायची आहेत मला. ती सगळी करून मी येणार आणि त्याच्यानंतर पुढचे 3 दिवस मी कुठेही जाणार नाही. हिवाळ्यातलं ना इथलं वातावरण खरंच खूप छान असतं. म्हणजे असा एक मस्त थंड आणि गरम असा दमट असं इथलं दमट तर हवामान आहेच पण असं थंड गरम असं वारे मस्त वाहत असतात आणि सकाळी खूप छान वाटतं. कुणाल खरं तर आला होता एकदा जानेवारीमध्ये आणि आम्ही जानेवारीमध्ये मस्त एक्सप्लोअर केलं होतं. मला त्याला मी तेच सांगितलं परत एकदा आपण जानेवारीमध्ये एक्सप्लोअर करूया. यावर्षी बघूया कसं काय प्लॅनिंग आहे कारण फिल्म रिलीज आहे 16 जानेवारीला. असं 16 जानेवारीनंतर मस्त एक असा परत तेच दिवस परत तसंच मस्त आम्ही फिरू शकतो असं मला वाटतं. मी अशी नुसत्या पायानेच फिरते. चला आल्या पावली परत चला. आणि हे आमचे 2 नग तारा आणि राधा. राधा तारा 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 चला 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 घरी चला घरी चला घरी चला घरी चला पटकन. या दोघी म्हणजे आईचा जीव की प्राण आहेत. आईचा आणि बाबांचा पण. आणि त्यांचं मी म्हणूनच ते स्टरलायझेशन हे ते सगळं करून घेतलं जेणेकरून त्यांचंही आयुष्य व्यवस्थित जावं आणि मलाही नको. आत्ता घरी आले तर 4 मांजरीची पिल्लं आहेत. आई माझ्याकडे अशी बघते तू त्यांना घर शोधून देशील ना. मी प्रत्येक वेळेला येते तेव्हा मांजरींची पिल्लं आहेत आणि प्रत्येकाला घर कुठे शोधून आता कोणी घेतच नाही आहेत मांजरींना. त्याच्यामुळे खूप हे वाटतं आणि ज्यांना ज्यांना हवं असतं ते बरेच लांबचे असतात. एवढा लांबचा प्रवास त्या मांजरांना नाही जमत आणि त्यामुळे मला पण असं हतबल झाल्यासारखं वाटतं की काय करू यांचं कसं काय करू. आणि मांजरींचं ऑपरेशन करून घेण्यासाठी इथे तसे डॉक्टर नाही आहेत आणि डॉक्टर जरी असले तरी त्यांचं असं म्हणणं की त्यांना सांभाळणं खूप कठीण आहे. आणि गावातल्या मांजरांना सांभाळणं अति कठीण आहे कारण त्या लगेच मातीत जातात किंवा इकडे तिकडे जातात. मग परत ते इन्फेक्शन आणि त्याच्यात जर काही झालं तर आमच्या घरी एवढं रडारड असते मांजरांना आणि काही झालं की. त्यामुळे तो एक वेगळा स्ट्रेस आहे. तर आता मी जायला निघते कुडाळला कारण ख्याती वैष्णवी पण माझ्या वाट बघत असतील आणि आज काहीतरी मस्त जेवणाचा बेत आहे असं मला कविता म्हणाली. ती मला विचारत होती काय मासे आणू कारण आज रविवार आहे काय तुझ्यासाठी स्पेशल बनवू. तर मी म्हटलं की बनव काहीतरी. आता बघूया तिने काय बनवलं असेल. आणि आता माझी रिक्षा येतच असेल. मी रिक्षा सांगितले कारण पहिल्यांदाच असं झालं की मी गाडी न घेता आली आहे. पण त्यामुळे खूप गोष्टी चांगल्याही झाल्या आहेत की मी एका जागेवर बसणार आहे घरी असणार आहे
फक्त आता ही अर्जंट जी कामं आहेत तिला सुट्टी आहे, कविताला ती रविवारची घरी असते, त्यामुळे म्हटलं की त्या सगळी ती जी कामं आहेत ती सगळी करून घेऊया आणि त्यानंतर मग घरी येऊया. तर आता मी रिक्षा कधी येईल ह्याची वाट बघते. रिक्षा आली की लगेच निघेल आणि तो जो व्लॉग असेल तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल. आता पुढचे 2-3 दिवस तुम्हाला बरंच काही इकडच्या गोष्टी मी दाखवणार आहे. घरी आले तर आणि घरी आहेच तर इथल्या सिंधुद्योगचं शॉप आम्ही जे नवीन इथे चालू केलं आहे तर ते चालू केलं आहे म्हणजे त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण आतला इंटिरियर आणि बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. त्या काम मागे ठेवलं आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे, कारण बरेच जण मला विचारत होते की ते का असं थांबलं आहे काम, तर त्याच्याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बरेच काही सिक्रेट्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला हे व्लॉग्स बघत राहावे लागतील. सो स्टे ट्यून आणि आय सी यू गाईज इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. गो 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 आकाडतं काय गो आकाडतं आकडान दाखवतं म्हाका आकडान दाखवतं. या बघ दुसरा येला गो खुळी घ्या नू. चला घराकडे चला घराकडे.